सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळा फोंडा गांगोवाडी येथील उपक्रमशील शिक्षक तथा सेवाभावी व्यक्तिमत्व विद्याधर लक्ष्मण तांबे आज 31 जानेवारी रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले। जिल्हा परिषद शाळा फोंडा गांगोवाडी आणि फोंडाघाट केंद्राच्या वतीने तसेच आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्याधर तांबे यांच्यावर सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। या कार्यक्रमाला गांगोवाडी मुंबई मंडळाचे अध्यक्ष सचिन गोसावी, केंद्र प्रमुख सूर्यकांत चव्हाण, आबा सावंत पाताडे, जोईल, विद्याधर तांबे यांच्या सुविद्य पत्नी विनय तांबे, फोंडाघाट ग्रामपंचायत सदस्य भालेकर, जिल्हा बँक कर्मचारी जाधव, शंकर जोईल, गुरव लाड, महेश लाड, किरण बागवे, रुपेश चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे गजानन सावंत जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य गोसावी, अंगणवाडी शिक्षिका जाधव यांच्यासह आजी माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। Yeah.
त्यानंतर सर्वांचं मी या ठिकाणी व्यासपीठावरील व्यक्तींचं या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करीत आहे. मित्रहो, काही कामानिमित्त काही प्रशालेचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत. ते सरांचं शाल श्रीफळ देऊन ते सत्कार करत आहेत. मी त्यांना विनंती करतो की मिलिंद जाधव आणि आखाडे सर यांना की सरांना म्हणजे काळीसाठी विजयाला स्वरूपाची ऊन वारा पाऊस लाटा या संवारावरती संघर्ष करीत बराच वेळ सर शाळेत असायचे. मला काय जास्त करून काही बोलायची सवय नाही, जास्तीत जास्त काम करायची सवय आहे. तरी आज कारण ज्यांनी आयुष्यात काही आपल्या शाळेला ते भवितव्यात प्रत्येकाने 2% तरी जायचा प्रयत्न केलं तर आपली शाळा किंवा दुसऱ्या कोणाची पण शाळा किंवा कुठलंही काम आपलं हे यशस्वीरित्या व्यवस्थित पार पडेल. तसंच दांबे सरांना पुढे वाटण्यासाठी मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व मुलांच्या वतीने आणि आमच्या कमिटीच्या वतीने शुभेच्छा देतो. 2 शब्द बोलणं तुम्ही ऐकून घेतला, सर्वांचे आभार मानतो. आणि ज्यांचा आज या ठिकाणी वयोमानानुसार आज आंबेडकर सेवानिवृत्त होत आहे, तर हे सत्कारमूर्ती उभयता या शाळेच्या मुख्याध्यापकांचा सर्व स्टाफ, सर्व अंगणवाडीच्या प्रमुख आणि त्यांच्या सर्व स्टाफ आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आणि ग्रामस्थ, या ठिकाणी बरंच बोलण्यासारखं होतं. कारण ही शाळा माझी आहे, कारण ह्या शाळेचा 1988 मी माजी विद्यार्थी आहे. त्याच्यामुळे या शाळेबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. कारण ही शाळा होती म्हणून आम्ही घडलो. आणि त्याचबरोबर ज्यांचं या ठिकाणी नाव घेणं क्रमप्राप्त आहे असे आमचे सर्वांचे, म्हणजे गांगवाडी असू दे, बौद्धवाडी असू दे, किंवा हे सर्व हा भाग असू दे, ज्यांनी आम्हाला घडवलं असे आमचे सर्वांचे कालकथित आला सावंत गुरुजी यांचं या ठिकाणी नामोल्लेख करणं मला क्रमप्राप्त वाटतं. कारण ते शिक्षकपेक्षा आम्ही म्हणजे आमच्या हायस्कूलचे शिक्षक असतील किंवा इतर असतील, परंतु प्राथमिकचा जो शिक्षक असतो तोही लहान गोळे जे असतात, जसं कुंभार मातीतून ते मटकं घडवतो, तसे छोटे गोळे घडवण्याचं काम हे प्राथमिकचे शिक्षक करत असतात. त्याच्यामुळे जास्त आम्हाला आदर हा प्राथमिक शिक्षकांचा नेहमीच राहिलेला आहे. कारण त्यांनाही माहिती आहे, कारण ज्यावेळी 97 सालात मी सरपंच होतो आणि पूर्ण आता प्रत्येक शाळेला ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष आहे, त्यावेळी मी पूर्ण आमचा कोंडा बीटचा सर्व शाळेचा प्रमुख होतो. कधी मी यांना त्या चेक घेऊन यायचे, काही कधी मी त्यांना कोणालाही अडवलं नाही.
आणायचे, कारण मला विश्वास होता की शिक्षक आहेत, आम्हाला कधी फसवणार नाही. एवढा नितांत आदर शिक्षणाबद्दल आहे. आणि तांबे सर आणि आमचे या ठिकाणी येण्यापूर्वीपासूनचे संबंध होते. आणि तांबे सर मध्यंतरी या ठिकाणी होते, त्यावेळी सुद्धा शाळा उच्च स्तरावर नेली, जवळजवळ जिल्हा स्तरापर्यंत नेली. त्यानंतर पुन्हा ते इथून गेले, तिथून गेल्यानंतर पुन्हा योगायोगाने याच शाळेत आज ते चांगलं कामगिरी करून जे कशाचं नाही, कारण ग्रामस्थांनी तुम्ही जो कार्यक्रमाचा डोलारा उभा केलेला होता, जे पॅम्पलेट लावले किंवा इतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं, ते पाहिल्यानंतर तुमच्या म्हणजे गुरुजींबद्दल जो असलेला प्रत्येकाच्या मनातील जिव्हाळा त्या माध्यमातून दिसून येतो. असे तांबे गुरुजी, आज वेळ आहे, बरंचसं बोलण्यासारखं होतं, परंतु मी आता मसुऱ्याला जाणार आहे एका कार्यक्रमानिमित्त, त्याच्यामुळे मला जाणं पण न बोलता जाणं हे थोडंसं कुठेतरी राहिल्यासारखं राहणार होतं. त्यामुळे तांबे गुरुजी मला माफ करा, मी काही जास्त त्या ठिकाणी तुमच्याबद्दल बोलू शकत नाही, परंतु तुम्हाला तुमच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. मी तिथून शाळा सोडून आलो, मला मुख्याध्यापकांचा 4 वेळा फोन आला होता. मी म्हटलं सर कार्यक्रमात आहे, मी बाहेरून पण जाणार, पण मला ते कार्यक्रमात जाणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही अगदी चांगलं प्रामाणिक काम केलेलं आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी या ग्रामस्थांनी किंवा सर्वांचा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही गेलात त्या ठिकाणची आम्हाला माहिती मिळते, अगदी चांगलं काम केलं, त्याच्यामुळे तुमचं उर्वरित आयुष्य हे चांगलंच जाणार आहे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने, त्याचप्रमाणे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत तालुका शाखा कणकवली आणि गाव शाखा फोंडाघाटच्या वतीने, त्याचप्रमाणे फोंडाघाट बौद्धिक विकास मंडळ फोंडाघाट मुंबई आणि ग्रामीणच्या वतीने, त्याचप्रमाणे फोंडाघाट युनियन सोसायटी आमच्या सर्व स्टाफच्या वतीने, त्याचप्रमाणे मी प्राध्यापक मधु दंडवते ग्रंथालय वाचनालय सचिव या पदाने, त्याचप्रमाणे सर्वांच्या वतीने मी तुम्हाला लाख लाख मोलाच्या शुभेच्छा देतो. आणि मी माझे 2 शब्द थांबवतो आणि मला जाण्याची परवानगी देतो. तांबे गुरुजी यांचा सत्कार आयोजित केलेला आहे. या ग्रामस्थ फोंडा गांगवाडी ग्रामस्थांच्या वतीने शिक्षक, पालक संघ, विद्यार्थी, माझे बालमित्र, उपस्थित असलेले मान्यवर, बुद्धिजींचे सहकारी, मुख्याध्यापक सगळे या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजर आहेत. त्यावेळी त्यांच्या ह्याच्या निवृत्ती वेळेला मी शुभेच्छा देतो, शुभेच्छा देण्यासाठी उभा राहिलो. मी सांगू इच्छितो की तांबे गुरुजींनी गांगवाडी शाळा, जसा मित्रांनो तुम्ही आज या ठिकाणी माझी विद्यार्थी म्हणून त्यांची एक सत्कार केला, त्यावेळी मी स्वतः एक माझी विद्यार्थी आहे या शाळेचा. आणि या शाळेत मला काय मिळून दिलं ते मला माहिती आहे, शिक्षणाने काय मिळतं हे मला माहिती आहे. ते तुम्हाला माहिती करण्यासाठी मी एक शिक्षकांना विनंती करतो की या ठिकाणी शिक्षणाची दर्जा कसा असावा हे मी माझ्या मुख्याध्यापक या शिक्षकांनी कसा असावा आणि कसा ठेवला या आता आमच्या मिलिंद जाधव यांनी तुमच्या तालुका लेवलला, जिल्हा लेवलला सगळ्या शिष्यवृत्ती म्हणा त्यांचा सहकार्याचा मी त्यांचा सन्मान करतो. या ठिकाणी या शाळेसाठी त्यांनी आज तुम्हाला सांगायचं, या आज सध्या गरज आहे समाजाला तर एक नेतृत्वाची. या शाळेने आज तुमच्या समोर आज नेतृत्व केला. आज आमचे जोईल गुरुजी आज तुमच्या समोर बोलताय. का बोलताय तर त्यांच्याकडे नेतृत्व आहे. म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो शिक्षकांना, कला स्पर्धा सगळ्यामध्ये तुम्ही यश मिळवता, जिल्ह्यापर्यंत जाता करता. माझी एक इच्छा आहे शिक्षकांना की या शाळेमध्ये तुमच्या वक्तृत्व स्पर्धेचा भाग घेऊन त्यामध्ये परिपूर्ण होऊन ह्या गावाचा विकास, वाडीचा विकास, जिल्ह्याचा विकास, महाराष्ट्राचा विकास आपले विचार मांडण्यासाठी या शाळेतून तयार झाला पाहिजे. आम्ही जोडके मोडके 7वी शिकलेले 2 शब्द तुमच्या समोर मांडू शकतो. तुम्हाला शिक्षणाचा दर्जा काय आहे का तुम्हाला शिक्षणाला माहिती, आमच्या देशासमोर तुम्हाला माहिती आहे की शिक्षणामुळे काय घडू शकते. तर आज आमच्या या शाळेमध्ये शिक्षणातून कसं घडलं आहे हे
घडले आहेत. माझा मुलगा कुठे झालाय काय नोकर वर्ग मुंबई वर्गामध्ये आज तुम्हाला सांगायचं म्हणजे या गांगोवाडी शाळा हे वैभव आणि हे वैभव कुणी केलं आहे तर माझ्या मुंबई मंडळाने गावातल्या मंडळाने आज मुंबई मंडळामुळे माझ्या गांगोवाडीचा 50 वर्ष कार्यक्रम मुंबई मंडळ आज या ठिकाणी राबवतो. ज्यावेळी त्या ठिकाणी कशाही मुलीचा पत्ता नव्हता त्यावेळी शाळा उभारल्या गेल्या पायरी खंडातून गेल्या. माझ्या मुंबई मंडळाने या शाळेसाठी योगदान दिलं आहे. त्या योगदानाने ही माझी शाळा मुलं सगळे बाल मित्र हे तयार झाले पाहिजे नावलौकी झालं पाहिजे या वाडीमध्ये कोणतरी तयार झाला पाहिजे ही माझी एकच इच्छा तुमच्या पाशी करतो ग्रामस्थांशी पडतो. माझे 2 शब्द संपवतो आणि तांबे गुरुजींना जय हिंद जय भारत. तर नक्कीच भविष्यात आपल्याला किंमत प्राप्त होते आणि हेच विचार आणि भावना दाजींनी व्यक्त केली. यानंतर मी दाजींना विनंती करतो की त्यांनी सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. दाजींनी पुष्पगुच्छ आणलेला आहे सरांना देण्यासाठी करण्यासाठी या ठिकाणी भेटवस्तू आणले असतील तर सरांना द्यावीत. यानंतर गांगोवाडीतील आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार समारंभ होणार आहे. धन्यवाद. सरांना देण्यासाठी भेटवस्तू आणल्या असतील तर सर जरा पुढे या ना. या ठिकाणी सरांना भेटवस्तू देत आहेत. डीएम के बयान से संभल कर चलो चलने वाले हम भी कभी इंसान थे. तुझी क्षमा फिर जल सकती है कष्टी तुम्हारों से गुजर सकती है मायूस ना हो इरादे ना बदल तकदीर किसी वक्त भी बदल सकती है. असंच एकंदरीत सरांचं योगदान म्हणावं लागेल विद्यार्थ्यांच्या बाबतीत. म्हणूनच हा एवढा मोठा सोहळा आणि सरांना शुभेच्छा देण्यासाठी एवढे या ठिकाणी हात जमलेले आहेत. या ठिकाणी वहिनींची ओटी या ठिकाणी शिक्षिका वर्गांकडून या ठिकाणी शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी सरांचा सत्कार होत आहे. एक उत्तम सहकारी म्हणून सरांकडे पाहिलं जातं. मित्र सेवा करत असताना असंख्य अडचणी आपल्या समोर येत असतात. सर्वांना बरोबर घेऊन जो काम करतो तोच खरा यशस्वी होतो विजयी होतो आणि त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सरांना आयुष्यभर ज्यांनी साथ दिली त्या सरांच्या या ठिकाणी
झालं सगळे इले फोटो या बाजू घेऊन फोटो काढ सरांच्या सानिध्यात ही सर्व माणसं होती. या शाळेने बरेच विद्यार्थी घडवलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. गुड मॉर्निंग नको एक साथ नमस्कार असं सगळ्यांनी एकदा सुरुवात बोलायचा. बोला 1 2 3 एक साथ नमस्ते. थँक्यू धन्यवाद धन्यवाद विद्यार्थी वर्ग थँक्यू. केंद्र प्रमुख चव्हाण सर फोंडा गांगोवाडी या प्रशालेमध्ये फोंडा गांगोवाडी शाळेचे पदवीधर शिक्षक सन्माननीय विद्याधर तांबे सर यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ हा भावपूर्ण असा कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाला मला याला थोडासा उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आज आपल्या शाळेतील एक वैभव शाळेचं आपल्या नाक म्हटलं तरी चालेल. कारण आज जिल्ह्यामध्ये आपल्या शाळेचं नाव ज्यावेळी घेतलं जातं त्यावेळी तांबे सरांचं नाव पहिल्यांदा येतं. कारण या शाळेत घडवलेले विविध विद्यार्थी गेली काही वर्ष या शाळेमध्ये अध्यापनाचं कार्य सन्माननीय तांबे सर करतायत. आणि केवळ अध्यापन नव्हे तर आपला विद्यार्थी सर्वांग सुंदर व्हायला पाहिजे. आपला विद्यार्थी सर्व क्षेत्रांमध्ये पुढे जायला पाहिजे. आपल्या विद्यार्थीच्या अंगात असलेले विविध कलागुण आहेत हे वाढायला हवे. आपला विद्यार्थी उद्या जगात एक नागरिक आदर्श नागरिक म्हणून घडायला पाहिजे. आणि तो कुठेही कमी असता कामा नये त्याची जाणीव ठेवून काम करणारे शिक्षक हे आपले विद्याधर तांबे सर आहेत. विद्याधर तांबे सरांचा परिचय आणि माझा परिचय जवळजवळ 25 वर्षाचा आहे. कारण मी देवगड तालुक्यातून बदली होऊन ज्यावेळी कणकवली तालुक्यात आलो 1999ला त्यावेळी तांबे सर होते पियाळी नंबर 1 शाळेमध्ये कार्यरत होते. आणि मी आलो वाघेरी नंबर 1 शाळेमध्ये. म्हणजे एकाच केंद्रामध्ये पियाळी केंद्रामध्ये आम्ही दोघांनी काम केलेलं आहे. आणि मला वाटतं मॅडम सुद्धा होत्या ना त्यावेळी मॅडम सुद्धा होत्या त्या शाळेमध्ये. आणि तेव्हापासूनचा हा स्नेह तेव्हापासूनचा हा परिचय तेव्हापासूनची ही मैत्री आहे. 25 वर्षाची मैत्री आहे. सरांना अगदी जवळून पाहिलेलं आहे. त्यांचे सगळे उपक्रम जवळून मी अभ्यासलेले आहेत. त्यांच्याकडून बरंचसं काही शिकण्यासारखं आहे ते त्या वेळी मी शिकलेलो आहे शिकत आहे अजून सुद्धा.
कारण सरांनी त्यांची जी 93ला त्यांना शाळा मिळाली, 1993ला ते 42 नंबर एक शाळेमध्ये होते, शिक्षक म्हणून आले आणि तेव्हापासून त्यांना उत्तमोत्तम शिक्षक लाभले, सहकारी लाभले आणि त्यामुळे त्यांची घडवणूक झालेली आहे. अतिशय 93ला तर त्यांच्या शाळेमध्ये जे शिक्षक होते, मी 99ला आलो तिथे ह्याच्यामध्ये, तर त्यावेळी एक इतकं सुंदर तिथे वातावरण होतं त्या शाळेमध्ये आणि इतके सुंदर शिक्षक होते, म्हणजे त्या शिक्षकांची नावं आजही काढली जातात. प्रकाश परब सर होते आमचे सन्माननीय, मुनगेकर गुरुजी होते, लक्षात आलं का, तेलकर गुरुजी होते, त्यांच्या जोडीला तांबे सर. म्हणजे एक असा चमू निर्माण झाला होता, एक असा संघ निर्माण झाला होता आदर्श शिक्षकांचा. आपण चांगलं काहीतरी घ्यायला ज्यावेळी शिकतो, आपल्या आजूबाजूला चांगले लोक असावे लागतात आणि सरांना भाग्य त्यांचं असं होतं की ते नुकते या शिक्षकी पेशामध्ये आले की त्यांना आदर्श शिक्षकांच्या सहवासात जवळजवळ 7-8-10 वर्ष राहायला मिळालं आणि त्यानंतर अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आज आपण जे गुणगौरव करतोय सरांचा, त्यांच्या कार्याबद्दल बोलतोय, असं व्यक्तिमत्व घडायला असं वातावरण असावं लागतं. त्या अनुषंगाने मी सर म्हणेन, सर हे अतिशय भाग्यवान आहेत, कारण त्यांना आयुष्यामध्ये जे शिक्षक भेटले, जे मित्र भेटले, जो समाज भेटला, तो अतिशय चांगला भेटला. सरांचं शिक्षण अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेलं आहे. सरांचे आई वडील होते आणि सरांची मोठी भावंड होती. सर हेच सगळ्यात मला वाटतं लहान ना, म्हणजे शेंडेफळ म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, शेंडेफळ जे असतं म्हणजे छोटं मूळ असतं, त्याचे आपण जास्त लाड करतो. अशा अर्थानं ते शेंडेफळ होते आणि शेंडेफळ असल्यामुळे जो बाबू जो असा ते का आम्ही जास्त शिकवूया, म्हणजे मोठी भावंड म्हणतात काय, आपण कष्ट करूया, आपण शेतामध्ये राबूया, आपण मोलमजुरी करूया, पण आमचा बाबू शिकायला पाहिजे, आमचा छोटा भाऊ शिकायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने सरांचं शिक्षण झालं. सर पदवीधर झाले आणि पदवीधर झाल्यानंतर ते शिक्षकी पेशामध्ये आले. अशा पद्धतीने जे घडवणूक लागते कुटुंबामध्ये आपल्या, ती सुद्धा अतिशय चांगले सुसंपन्न अशा आई वडील भेटले, त्यांचे आशीर्वाद त्यांना लाभले, भावंड चांगली मिळाली, भावंडांनी त्यांना घडवलेलं आहे. आणि आता सर जे घडले ते त्यांच्यामुळे असं ते म्हणतात. माझे आई वडील, माझी भावंड, मला लाभलेले मित्र, या सगळ्यामुळे मी घडलो असं ते म्हणतायत. हा त्यांच्या मनाचा मोठेपण आहे आणि असे आपल्याला भावंड मिळायला, आपले आई वडील मिळायला सुद्धा भाग्य लागतं. तर अशी एकंदर जडणघडण त्यांची झालेली आहे. सरांनी केवळ शिक्षक म्हणून कार्य केलं नाही, तर समाजात मिसळून समाजाचा एक घटक होऊन समाजासाठी सुद्धा वेळोवेळी काम केलेलं आहे. अनेक संघटनांची पदं त्यांनी भूषवलेली आहेत, अनेक संस्थांची पदं त्यांनी भूषवलेली आहेत आणि त्या संस्थेमध्ये काम करताना अतिशय चांगलं काम करून आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा त्या ठिकाणी त्यांनी उमटवलेला आहे. असे हे आमचे अष्टपैलू शिक्षक असलेले, अतिशय प्रतिभावंत शिक्षक असलेले विद्याधर तांबे साहेब. आता आमचं केंद्र जे आहे, केंद्रातले शिक्षक आहेत, आमच्या मार्फत सुद्धा आता थोड्या वेळानं आमच्या शिक्षण परिषद या शाळेमध्ये आयोजित केले. सगळे शिक्षक केंद्रात येथे येणार आहे आता, आणि आता आमची 12:30ला सुरू होणार आहे शिक्षण परिषद आणि त्यानंतर दुपारनंतर आम्ही सरांचा सुद्धा सत्कार ठेवलेला आहे. तर तुम्ही मला या कार्यक्रमाला बोलवलं, या शिक्षकांनी, शाळेतल्या या मुलांनी भरभरून प्रेम अगदी सरांना दिलेलं आहे. हेच प्रेम त्यांना आयुष्यभर राहील आपलं, अशाच पद्धतीचं सहकार्य त्यांना राहील. सरांना उदंड आरोग्य लाभू देत, त्यांना भविष्यामध्ये त्यांचे संकल्प जे काय आहे ते पार पडू देत आणि त्यांना भविष्यामध्ये चांगलं आनंददायक आयुष्य लाभू देत आणि उत्तम आरोग्य लाभू देत अशी मी सरस्वतीच्या चरणी प्रार्थना करतो, माता सावित्रीबाईंच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. मित्र, कारण विद्यार्थी मित्र हा परमेश्वर रूपी निसर्गाच्या माध्यमातून पृथ्वी तलावरती पडलेला एक दवबिंदू असतो. तो जर सकाळी गवताच्या पात्यावरती पडलात आणि त्यावरती सूर्याची किरण पडली तर तो चमकू लागाल, आणि तोच दवबिंदू स्वाती नक्षत्रामध्ये एखाद्या शिंपल्याच्या मुखात पडला तर तुमचा मोती पडून जाईल, आणि तोच दवबिंदू एखाद्या तापलेल्या तव्यावरती पडला तर आपलं अस्तित्व नष्ट होऊन जातं. म्हणून
आपण कोणाच्या संगतीत राहावं याच्यावरती सुद्धा आपलं भवितव्य आणि यश अवलंबून असतं आणि हेच विचार या ठिकाणी चव्हाण सरांनी व्यक्त केले. धन्यवाद. यानंतर थोडासा याच्यामध्ये बदल केलेला आहे कार्यक्रमात. विद्यार्थ्यांमधून सुद्धा काही विद्यार्थी म्हणाले आम्ही सुद्धा सरांबद्दल 2 मिनिटं नंतर कार्यक्रम होता तो कॅन्सल होत आहे आणि इथेच या ठिकाणी विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करतायत. मधुरा आग्रे, विद्यार्थ्यांनी वेळेचं मान देऊन 1-1 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. थँक्यू. यानंतर अस्मी शेळके. आदरणीय तांबे सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त जमलो आहोत. प्रथम मी त्यांना त्यांचे पुढील आयुष्य आरोग्य संपन्न जावं ही इच्छा व्यक्त करते आणि मी अनुभवलेले तांबे सर याबद्दल बोलते. खरं तर ते आमचे गुरुवर्य कमी आणि मार्गदर्शक जास्त होते. त्यांना आमच्या शालेय जीवनात 6वी व 7वी शिकत असताना आनंदाचे क्षण पसरले. प्रत्येक गोष्ट ते मनापासून करायचे. उपक्रम खूप छान राबवायचे. क्रीडा स्पर्धेत अहोरात्र राबून आमच्या शाळेचे नाव जिल्ह्यापर्यंत पोहोचवले. त्यामुळे आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतो. असे गुरुवर्य आम्हाला लाभणे हेच माझे भाग्य आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही देवाजवळ प्रार्थना. जय हिंद. नाही शिकून घ्यायला शिकवलं. पैसा कमवायला नाही दान करायला शिकवलं. नाती तोडायला नाही जपायला शिकवलं. आधार घ्यायला नाही द्यायला शिकवलं. आयुष्य फक्त घालवायला नाही ते जगायला शिकवलं. अशा या आदरणीय तांबे सरांना कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. संस्काराचा विडा, विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा विडा, किती उपकार मला तुमचे कळत नाही मला. विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा विडा, किती उपकार मला तुमचे कळत नाही मला. तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा. तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा. अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा. अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा. घडवतात शिकवतात भविष्याचे सावरतात. घडवतात शिकवतात भविष्याचे सावरतात. पंखात बळ देऊनी गरुड झेपेचे वेळ लावतात. पंखात बळ देऊनी गरुड झेपेचे वेळ लावतात. अनमोल ज्ञान दिले तुम्ही आम्हास. अनमोल ज्ञान दिले तुम्ही आम्हास. दिला संस्कार. अनमोल ज्ञान दिले तुम्ही आम्हास. दिला संस्कार ज्ञानाचा घडा. अनमोल ज्ञान दिले तुम्ही आम्हास. दिला संस्काराचा घडा. वंदन करते ते गुरुवर्याला ज्यांनी घडवलं आम्हास. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक हे एक महत्त्वाचे स्थान आहे. यशाचा मार्ग दाखवण्यास आई वडिलांबरोबर शिक्षक हेही एक महत्त्वाचे एक स्थान आहे. ही जबाबदारी माझे गुरुवर्य आदरणीय तांबे सर यांनी बजावली. माझ्या कलागुणांना हेरून त्यांना पैलू पाडण्याचे काम आमच्या सरांनी केले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवले. आणि माझ्या बालमित्र आज आपल्या तांबे सरांचं सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण आज इथे जमलो. अक्षर शिकून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला. अक्षर शिकून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा अर्थ सांगितला. तांबे सरांनी आपल्या आयुष्यातील बहुमूल्य कालावधी या शाळेसाठी आम्हा विद्यार्थ्यांसाठी आम्हाला घडवण्यासाठी अर्पण केला. त्यांनी मेहनत निष्ठा आणि आपल्या कर्तव्यात असलेल्या प्रामाणिकपणामुळे उत्तम आदर्श निर्माण केला. आदर्श पुरस्कार प्राप्त केला. क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम मार्गदर्शन करणारे जिद्द चिकाटीने लढ
तांबे सर आज शिक्षकी सेवेची व्रतस्थ कारकिर्दी पूर्ण करीत आहे. एवढे बोलून मी माझे तुमच्या आयुष्यात आनंद यावा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, या पुढचा प्रवासही विश्रावात सुख देणारा व्हावा, या पुढचा आनंद या सुख आमच्या कार्यक्रमाचे आदरणीय सन्माननीय तांबेसर प्रमुख पाहुणे गुरुजनवर्ग मान्यवर आणि सरांमुळे स्वतःचे जीवन काढल्याने कृतज्ञतेच्या भावनेने या निरोप समारंभाच्या गौरव सोहळ्यास उपस्थित आपण सर्वांना काही वर्षांपूर्वी या शाळेत माझे आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो, त्याप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले, आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. काही प्रसंगी त्यांनी आमच्या दंगात असे सहन केला. आमचे काही चुकल्यावर त्यांनी आम्हाला शिस्त लावली. निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा आठवणींची गर्दी जणू क्षण हा विहरचा. जय हिंद. या कार्यक्रमात सरांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय आम्हाला असे म्हणतात की तलवारीपेक्षा पेनाची धार जास्त असते. जगाला बदलण्याची तीच ताकद आम्हाला आदरणीय तांबे सरांनी दिली. त्यांनी आमचे जीवन बदलून टाकले, आमच्यातल्या कलाकारांना बाहेर काढून आमचे जीवन बदलले. धन्यवाद तांबे सर, तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. या कार्यक्रमात आदरणीय तांबे सरांना कोटी प्रणाम. सरांनी कोणत्याही पेशीशिवाय आम्हाला घडवले. असे म्हणतात की तलवारीपेक्षा पेनाची धार जास्त असते आणि एका शिक्षकाकडे जगाला बदलण्याची ताकद असते. ती ताकद आदरणीय तांबे सरांकडे आहे. त्यांनी आमचे जीवन बदलून टाकले. मी एक चित्रकार आहे. माझ्यातला चित्रकार जगासमोर आणण्याचा सरांनी आटोकाट प्रयत्न केला. त्याचा मी शब्दशः ऋणी आहे. धन्यवाद तांबे सर. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हे ईश्वर त्यांनी प्रार्थना. एवढे बोलून मी माझे प्रमुख सर, तसेच मुंबई मंडळाचे अध्यक्ष आणि तसेच वाडीतील प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि माझ्या बालमित्रांनो, तांबे सरांबद्दल काय बोलणार. या ठिकाणी ही जेवढी मंडळी जमली आहे ती त्यांची खरं तर पोचपावती आहे. समर्पण काय असतं, एखाद्या गोष्टीसाठी झोपून देणं काय असतं हे सरांकडून शिकावं. आपण खेळताना बघितलं की मुलं उंच उडी मारत असतात, त्यांच्याकडून सर धावत असतात. आपल्याला असं वाटतं की आता सरच उडी मारतात त्याच्यावरून. की असं वाटत नाहीये सर की तुम्ही सेवानिवृत्त होताय. तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आज या आनंदाच्या क्षणी म्हणावं की दुःखाच्या क्षणी म्हणावं मला काही कळत नाहीये, पण माझे मिस्टर अर्थात माझे पती सन्माननीय श्री विद्याधर तांबे यांचा सेवानिवृत्तीचा हा 17 समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले या मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय गोसावी सर, होंडा केंद्रपदाचे केंद्रप्रमुख सन्माननीय चव्हाण सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय सावंत सर, उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे या गावातील एक ज्येष्ठ नागरिक सन्माननीय पाताडे, भालेकर अंगणवाडी सेविका, त्याचप्रमाणे लाड अंगणवाडी ताई आणि उपस्थित सर्व या गावातील ग्रामस्थ, पालक आणि छोट्या बालदोस्तांनो, आजचा हा कार्यक्रम तसा म्हणावा तसा तर फारसा काय आनंदाचा आहे असं मलाही वाटत नाही. कारण ज्या व्यक्तीने आज 31 वर्ष आपला शिक्षकी पेशा हा पेशा नसून तर माझं ते जीवन कार्य आहे. खरं ते सतत शाळेत पूर्ण जायचं. मीही त्यांच्याबरोबर 28-29 वर्षाचा संसार करीत असताना त्यांच्याकडून मी बरंच काही शिकले. 2001 मध्ये आम्ही या शाळेमध्ये एकत्र जवळपास 10 वर्ष राहिली आणि आमच्या त्यावेळेचे सहकारी जे शिक्षक होते सन्माननीय भोपळे गुरुजी, सन्माननीय जानू मॅडम, सारंग सर, छाया गोसावी मॅडम आणि आम्हाला सतत
मदत करणाऱ्या सन्माननीय सौ भालेकर बाई, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री भालेकर त्यांचा मुलगा पवन आणि माझे जे सगळे विद्यार्थी आहेत त्यावेळचे, तर त्यावेळी मी काय करायचे की सरांनी जे काही बसवलेलं असायचे त्याचा मी सराव घेत असायचे. आणि एके दिवशी असं घडलं की ज्यावेळी मला कुंभारवाडी शाळा मिळाली आणि अशा वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून मी सरांना दिवस म्हटलं की सर मला एक निबंध तयार करून तुम्ही द्याल का. तांबे सरांनी म्हटलं मला एक निबंध तयार पाहिजे आहे स्पर्धेसाठी, तुम्ही द्याल का. सरांचा तो आवाज माहिती आहे आपल्याला, त्या आवाजामध्ये बोलले ते काही नाही, तुझ्यामध्ये ते कौशल्य आहे आणि ते तू करू शकतेस, मला खात्री आहे, तूच स्वतः निबंध तयार कर आणि मला दाखव. आणि म्हटलं बघूया तरी आपल्यामध्ये नेमकं गुण आहे, म्हणजे होतं माझ्यामध्ये ती गुण, पण मला तो आत्मविश्वास नव्हता आणि तो आत्मविश्वास सर निर्माण केला. तेव्हा सरांसाठी ते जोरदार सांगायचं एवढं की तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. म्हणजे कसं की ज्यावेळी त्या मुलीला मी निबंध दिला आणि सरस्वती हायस्कूलला ती विज्ञानाची स्पर्धा होती, अविस्मरणीय क्षण अशासाठी म्हणेन. आणि तो निबंध इतका सुंदर त्या मुलीने लिहिला, तिचं अक्षर त्याच्यामध्ये जे काही बारकावे होते ते सगळे मी सांगितले, निबंध कसा असावा हे सगळं सांगून त्या मुलीचा तालुक्यामध्ये 2रा नंबर आला. माझ्या कारकिर्दीला खरी सुरुवात झाली. सांगण्याचं तात्पर्य एवढं आज सेवापूर्ती कार्यक्रम सरांचा आहे, पण मी हे का बोलते की कोणाच्या तरी पाठीमागे कोणाच्या तरी पाठबळ असावं लागतं. जसं आम्ही त्यांच्या पाठीशी होतो, त्यांचे आई वडील होते, त्यांना घडवणारी त्यांची आई जी होती, मोलमजुरी करून कष्ट करून त्या 5 भावंडांना त्यांनी वाढवलं, त्यांची भावंडं होती, त्यांचे वडील होते. ह्या सर्व कुटुंबामध्ये त्यांचं सेवाभावी जे जीवन घडलं, एक कुटुंब वत्सल व्यक्ती कशी असावी, एक समाजप्रिय माणूस कसा असावा, हे आज तांबे सरांमध्ये आहे. मला वाटतं कुठलंही काम असेल, भले ते घरातलं असू दे, समाजाचं असू दे किंवा शाळेचं असू दे, आणि ते काम करीत असताना जीव ओतून जीव झोपून कसं करावं हे त्यांच्याकडून मी शिकलेली. अर्थात आता मी जी ज्या ज्या शाळेमध्ये काम केलेलं आहे, परवाच आमच्या कुंभारवाडी शाळेमध्ये शतक पूर्ती महोत्सवाचा एक कार्यक्रम झाला. मला आमंत्रण होतं, आम्हाला काही कल्पना नव्हती, नेमकं म्हटलं आमंत्रण आहे जायचं म्हणून आम्ही सर्व शिक्षक गेलेलो होतो आणि त्यांनी आम्हाला तिथे आमचाही त्या ठिकाणी चांगला सत्कार केला. एक माझी विद्यार्थिनी होती, त्या विद्यार्थिनीने असे विचार मांडले की असं असं माझ्या आयुष्यामध्ये असे टर्निंग पॉईंट आले, जसे माझ्या आयुष्यात आले तसे तिच्या आयुष्यात आले. 5वी ते 7वीला मला मॅडम भेटल्या. बालमित्रांनो, शिक्षक कोणताही असतो, आपापल्या परीने तो काम करतच असतो, आपापली कौशल्य तुमच्यामध्ये उतरण्याचं काम करत असतो, परंतु त्या कौशल्याचा तुम्ही कितपत उपयोग करता हे तुमच्याकडे आहे. असे अनेक आमच्या कारकिर्दीमध्ये आम्हाला भेटलेले जे काही सहकारी शिक्षक, माझी परब सरांचा उल्लेख झाला, त्यावेळी मी PRE नंबर 2 ला होते, मला नेरुरकर मॅडम होत्या आणि त्यावेळी मी एक नृत्य बसवलं होतं, तो एक टर्निंग पॉईंट म्हणावा लागेल. आणि ते नृत्य माझं जिल्ह्याला गेलं, एक आदिवासी नृत्य आम्हाला DEDला झालेलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, शिक्षक आपापल्या परीने सर्व कामं करत असतात, फक्त मुलांनी ते घेण्याचं काम करायचं आहे. जसे एक वाक्य आहे बघा, दान दिल्याने ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर आहे, सत्य शिवाहून सुंदर आहे. अशा पद्धतीने ज्ञानाच्या या ज्ञान मंदिरामध्ये आपण घडत असतो, पण हे घडत असताना आपलं घर, आपलं जे काही वास्तव आहे तेही आपल्याला विसरून चालणार नाहीये. तर अशा ह्या सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या सन्माननीय तांबे सरांना प्रगती महिला मंडळाच्या वतीने मी शुभेच्छा देते. त्याच पद्धतीने शिक्षक संघटनांच्या वतीने शुभेच्छा देते. यापुढे त्यांनी उर्वरित आयुष्य तुम्ही सेवाभावी वृत्तीने जगला मान्य आहे मला, पण तरी सुद्धा तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ द्या आणि स्वतःच्या आरोग्याकडे सगळं लक्ष द्या, एवढीच मी विनंती करते आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार मानते आणि या ठिकाणी धन्यवाद थांबते. घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, असंच एकंदरीत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. सरांनी शाळेसाठी भेटवस्तू आपण सर्वांनी जोरदार या ठिकाणी टाळ्या होते.
आपले विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात करतील. तेथे महान उपासना आणि समता बंधुता याचं मूल्य देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी या महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला आणि या महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य निर्माण केलं, ते जाणते राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि या महाराष्ट्राचं मूर्तिमंत स्वाभिमान संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्याच्या कर्तृत्वामुळे आज आमच्या सगळ्या भगिनी या ठिकाणी दिसत आहेत, त्या सावित्रीमाई, या सर्वांच्या विचारांना नतमस्तक होऊन आजच्या या आपल्या सर्वांनी आयोजित केलेल्या शुभेच्छा कार्यक्रमासाठी लाभलेले आजचे अध्यक्ष आदरणीय गोसावी सर, आमचे प्रशासकीय मार्गदर्शक आणि या मार्गदर्शकाच्या पलीकडे जाऊन मित्र कसा असावा याचं उदाहरण देणारे आदरणीय चव्हाण सर, आमचे भामा सावंत आहे, या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय पाताडे साहेब आहेत, आणि ज्यांनी आपल्या वक्तृत्व शैलीतून आणि अमोघ वाणीतून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कितीतरी वेळा कार्यक्रमाला बहारदार आणलेला आहे, ते आमचे आदरणीय सन्माननीय भोईर सर. या ठिकाणी माझ्या सहचरणी मध्ये सर्व सहकारी शिक्षक, आजच्या या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभारी सन्माननीय करावडे मॅडम, हे माझे विद्यार्थी की जे आज या ग्रामपंचायतीस ते आपलं नेतृत्व करतायत त्याच्या वाढते, त्या सगळ्यांची नावं मी या ठिकाणी घेत नाही, परंतु सर्व माझ्या शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक समिती, शिक्षक पालक संघ आणि तमाम ग्रामस्थ, मी आपल्याला प्रामाणिकपणे या ठिकाणी आपला विनम्र अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी प्रथमतः आपण या प्रशालेमध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं माझा हा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपल्याला कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देतो. आयुष्यातील प्रत्येक क्षणामध्ये काही असे क्षण असतात की जे क्षण आपल्या आयुष्यामध्ये, जसं मॅडम म्हटलं तर टर्निंग पॉइंट असतात. माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा चव्हाण सरांनी सांगितलं की खरंच आहे की आयुष्यामध्ये संगत कोणाची मिळते, संगत कशी मिळते याच्यावर तर पुढचं आयुष्य आपल्या घडतं. आणि हीच माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा मी शालेय शिक्षण घेत होतो, शालेय शिक्षण घेत असताना मला मिळालेले माझे शिक्षक, त्यानंतर महाविद्यालयांमध्ये काम करत असताना, महाविद्यालयात शिकत असताना माझे मिळालेले माझे विद्यार्थी मित्र, की ज्या मित्रांनी मला चळवळ काय हे शिकवलं, त्या सगळ्यांची नाव मी इथेच नाही सांगणार, कारण आता या ठिकाणी महत्वाचा विषय आहे तो. या ठिकाणची आम्ही छोटी छोटी ही ती माझी बालक दोस्त आहे, आमचे शिक्षक आहेत, त्या शिक्षकांविषयी बोलताना त्यानंतर आपला कार्यक्रम आहे त्या ठिकाणी मी बोलणार आहे. परंतु माझे सर्व ग्रामस्थांमध्ये जे सहकारी शिक्षक आहेत, या सहकारी शिक्षकांजवळ मला खूप काही मिळालेलं आहे, त्या छोट्या दोस्तांजवळ सुद्धा खूप मिळालं. मित्रांनो, आमची जी ओळख आहे, त्या शिक्षकांची जी ओळख आहे ती केवळ आणि केवळ या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वावर ओळख आहे. आमचं कर्तृत्व नंतर येतं, जेव्हा माझी विद्यार्थी कुठेतरी चमकते, माझा विद्यार्थी कुठेतरी एखाद्या स्पर्धेमध्ये येतो, मग ती नवोदय असू दे,
स्कॉलरशिप असू दे, कथाकथन असू दे, निबंध असू दे, मी या ठिकाणी मुद्दाम आवर्जून उल्लेख करू इच्छितो की अशी काही मुलं म्हणजे अगदी कुर्ली वसाहतीपासून तर पियाळी शाळेपासून कितीतरी मुलं खूप अत्यंत अगदी विभाग राज्यापर्यंत गेले. मला एक अभिमान वाटतो या गांगोवाडी, मला अभिमान वाटतो या सगळ्या पालकांना एवढ्यासाठी की आमची एक विद्यार्थी मानसी जेव्हा ती भाषण करत होती तेव्हा ती भाषण ऐकण्यासाठी तर या जिल्ह्यातील अतिशय उच्च पदावर असणारे म्हणजे कलेक्टर असतील, सीओ असतील, हे बसलेले असताना त्या ठिकाणी ते भाषण. आणखी काय पाहिजे आम्हाला आयुष्यामध्ये हेच आम्हाला हवं. आजही माझे विद्यार्थी जेव्हा मला भेटतात तेव्हा ते जेव्हा नतमस्तक होतात तेव्हा आमचं ऊन भरून वाटतं आम्हाला खरोखर आपण काय केलं. उद्या शाळेतील मुलांना पण शिकवताना हे सांगत होतं तुम्हाला मी किती धडे शिकवले, किती कविता शिकवली, याच्यापेक्षा तुम्हाला त्या कवितेतून काय घ्यायचं आहे, धड्यातून काय घ्यायचं आहे हे सांगितलं. एक चांगला माणूस कसा घडावा हे अंतिम ध्येय असतं प्रत्येकाचं. या भारतीय राजघटनेनं तुम्हा आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. हे स्वातंत्र्य देत असताना जबाबदारी सुद्धा दिलेली आहे आणि जबाबदारी आणि स्वातंत्र्याचं एक मिलाप हे भारतीय राजघटना जीवन जगण्याचा मार्ग दिलेला आहे. आणि म्हणूनच तुम्ही आम्ही सगळे जे आहेत ते संविधानाने दिलेल्या आपणाला केलेल्या अनंत उपकाराचे ओझा आपल्याला. आणि म्हणून एकच सांगतो की काही गोष्टी मी यांना सांगितले, मुलांना पण तुम्हाला सांगितलेल्या होत्या बघा की आपण शेवटपर्यंत जेव्हा कुठलीही स्पर्धा असू दे, मग ती कथा असू दे, निबंध असू दे, क्रीडा स्पर्धा असू दे, शेवटच्या क्षणापर्यंत यश मिळण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत जेव्हा आम्ही लढणार, जेव्हा आम्ही संघर्ष करणार तेव्हा ते आपल्याला यश मिळतं. एक छोटीशी गोष्ट आहे बघा, तुमच्यासाठी आहे बघा, तुमच्यासाठी आणि फक्त तुमच्यासाठी आहे. याचा डोंगर असतो जसा आपला आहे डोंगर, ही पण मी व्हॉट्सअपवर एक ऐकलेली होती. त्याचा डोंगर असतो आणि त्या डोंगरावर काही असे विद्यार्थी असतात, मित्र असतात, कॉलेजमधले असतात आणि त्यांना पण वाटतं की आपण त्या डोंगरावर चढावं. डोंगर तर खूप उंच असतो तरी पण त्यांनी ठरवलं की आपण डोंगरावर चढायचं. ही कुजबूज गावातील काही लोकांना ऐकायला आली की आता ही मुलं डोंगरावर चढणार कशी. आतमध्ये वेगवेगळे प्राणी असतील, श्वापद असतील, तरी पण त्या मुलांनी ठरवलं आणि गेल्या ठिकाणी ठराविक उंचीवर गेले. उंचीवर गेल्यानंतर खाली जे इतर लोक होते, ग्रामस्थ, ते म्हणतात अरे बाळांनो वरती जाऊ नका, तुम्ही खाली या. नाही कोण ऐकत नाही, जरा पुढे जातात. नंतर मग 5 जण होते, 2 जण खाली येतात खाली, ऐकायला पाहिजे आपल्याला, खाली येतात आणि पुढे जातात. त्यानंतर 2 जण वरती जातात, 3 जण वर राहिल्यानंतर दोघांना पुन्हा सांगतात, दोघातला एक खाली. आता हे दोघे मात्र अगदी त्या टोकावर म्हणजे ते जे आपल्याला पादाक्रांत करायचं आहे, जे तिथपर्यंत काही क्षणापर्यंत जातात आणि मग एकाला वाटतं ज्या अर्थी एवढे सगळे आम्हाला सांगताय त्या अर्थी आम्हाला खालीच जायला पाहिजे, पण तो खाली येतो. तो एक मात्र आपल्या हाताचा झेंडा घेतो, त्या टोकावर जातो, झेंडा रोवतो, खाली उतरतो. खाली आल्यावर सगळे लोक म्हणतात अरे आम्ही तुला सांगितलं एवढं सगळं, कारण त्या डोंगराची अशी आख्यायिका होती की त्या डोंगराच्या वर गेलेला माणूस कधीच येत नव्हता. आख्यायिका तुम्हाला मी वेळोवेळी सांगितलंय, हे काहीच नसतं, माहिती आहे ना, सांगितलेलं आहे ना, काही नसतं उद्भिद, बरोबर आहे ना, सांगितलंय तुम्हाला, पण ही आख्यायिका आहे. आणि म्हणून तो जेव्हा खाली येतो तेव्हा त्याला विचारलं जातं, तेव्हा तो काय म्हणतो की मला ऐकायला येत नव्हतं, तुम्ही काय ओरडत होता खालून ना ते ऐकायला येत नव्हतं म्हणून मी वर गेलो. गोष्ट इथपर्यंत मर्यादित नाही. जेव्हा तुमचं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तेव्हा आजूबाजूला कितीही कोणी बोलू दे, वाईट म्हणून दे, चांगले म्हणू दे, तुम्हाला वेडे ठरवू दे, पण नाही हटायचं मागे. आपलं उद्दिष्ट आहे, मला वक्तव्य स्पर्धेत भाग घ्यायचा आहे ना,
मला म्हणून दे, मी वाटेत जात असताना मी वाचतोय ना, जाऊ दे ना, मला खेळामध्ये भाग घ्यायचं. माझं उद्दिष्ट आहे. एक उद्दिष्ट जेव्हा माणसाचं असतं ना, तेव्हा ते सक्सेस होण्यासाठी तो माणूस काटेकोरपणे आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये तर खूप माणसं आमच्या आयुष्यामध्ये. सरांनी जर सांगितलं, माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्व आहे. माझ्या आयुष्यामध्ये लक्षात राहणारी माणसं माझ्या शिक्षकी पेशातले म्हणतो, इतर खूप आहेत. शिक्षकी पेशातले म्हणजे परम पूज्य आदरणीय मुंडेकर, ज्यांनी मला घडवलं. शिक्षकी पेशामध्ये माझे आदर्श आणि गुरुवर्यच आहेत. आणि म्हणून मला आदराने सन्मानपूर्वक मी त्यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारची ही व्यक्तिमत्व ज्यांच्यामुळे मला घडली म्हणून आजपर्यंत मी झाली. आणि सगळ्यात महत्वाचं मॅडमाने काय म्हटलं की तब्येतीवर जरा लक्ष दिलं पाहिजे. तब्येत आपली अशीच असते आयुष्यामध्ये, जोपर्यंत आपण आपलं एम, आपलं उद्दिष्ट ठेवतो, ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला कशाची तमा नसते. आपल्याला माहित, तानाजी मालुसरे गेला की नाही, कशातही नव्हती. आधी लग्न कोंढाण्याचं आणि बघत माझ्या रायबाचं असं म्हणणारे तानाजी मालुसरे होते. हा इतिहास आपल्या समोर आहे. त्याच्यामुळे आपण नाही मोठे होणार, परंतु जिथे आपण आहोत तिथे मात्र आपलं काम आपण चोखपणे करायला पाहिजे. या ठिकाणी मी इथे एवढंच सांगतो की या शाळेमध्ये, प्रत्येक शाळेत जिथे मी अध्यापन केलेलं आहे, तिथे माझ्या पालकांच्या अतिशय मौल्यवान, अतिशय प्रेरक अशा प्रकारचं मला सहकार्य लाभलेलं आहे. त्या व्यवस्थापन समितीचं सुद्धा प्रेरक अत्यंत मौल्यवान. आज या गांगवाडीच्या आपण बोलायचं म्हणजे ज्यावेळी या शाळेमध्ये किंवा इतर कुठेही अशा प्रकारच्या युट्यूब असतील, मोबाईल असतील, अशा सुविधा नसताना जेव्हा नृत्य बसवायचं आलं तेव्हा आम्ही पाताळी त्या हॉलमध्ये आपण प्रॅक्टिस केली. अशी माणसं आहेत, असे योगदान देणारी ही व्यक्तिमत्व इथे आहेत. गजानन सावंत, गजा अण्णा म्हणून माहिती तुम्हाला, आठवत असेल मिलिंदा, आमच्या बरोबर रात्री 2:30 वाजेपर्यंत येणारे हे व्यक्तिमत्व, याच्यामधून टेम्पो मधून, आणि त्या टेम्पोचं सारथ्य करणारे आदरणीय पाटकर बाबा यांनाही मी सलाम देतो. त्यांच्यासाठी प्लीज एका सगळ्यांनी कामच नाही, कुठलंही काम एकट्याने कधीच पूर्ण होत नाही. जेव्हा ते एकत्र येतात सगळे तेव्हा. आता इथे काही वेळा आम्ही पुढेही जातो, एखाद्या नृत्याच्या स्टेजवर आम्ही असतो, पण त्याच्या पाठीमागे असणारे अनंत हात असतात. पाटणकर बाई असतील, करावडे मॅडम असतील, आमचे दळवी मॅडम असतील, किंवा आमचे कदम सर असतील. हे सगळ्यांमुळे होतं, एकट्याला कधी शक्य होत नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की या शाळेमध्ये असताना जसे हे शिक्षण मिळाले तसे आमच्या पवार मॅडम होते. कारण त्याच्यामध्ये इतकं तंत्रच नाही, कौशल्य आहे की कुठलीही गोष्ट आम्ही मागितला काही क्षणात देणार आहोत. आणि म्हणून हे सगळं आम्ही सगळं करू शकलो की तुमच्या सगळ्यांच्या प्रामाणिकपणाने आणि आपल्या सहकार्यामुळे आता मला वेळ झालेला आहे. की आयुष्यामध्ये एक लक्षात घ्या, आयुष्यामध्ये शेवटपर्यंत यश मिळण्यासाठी शेवटपर्यंत चिकाटी धरा. यश तुमच्याजवळ आपोआप येणार आहे. फक्त एकच गोष्ट सांगतो, शेंगदाणे असतात माहिती आहे, टरफलामध्ये शेंगदाणे असेपर्यंत त्या टरफलाला किंमत असते, लक्षात घ्या. म्हणून जेव्हा आपल्याजवळ अधिकार असतात तेव्हा सुद्धा त्या अधिकाराचा वापर योग्य केला पाहिजे. नाही तर काय होतं माहितीये का, हे टरफलांचे शेंगदाणे बाहेर आले ना, टरफल कुठे आपण टाकतो, किरड्यावर टाकतो. पण एक लक्षात घ्या, आपलं स्वतःचं पण अस्तित्व असं ठेवायला पाहिजे. माझ्याजवळ कुठलं चांगलं काम आहे, त्याजवळ कुठली वाईट गोष्ट आहे, वाईट गोष्ट आपण ग्राह्य केली पाहिजे, पण चांगल्या गोष्टीची कास धरायला पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, आता सगळ्याला लहान असते मोठं असते, एक लक्षात घ्या की स्वाभिमान जपायलाच पाहिजे आयुष्यामध्ये. स्वाभिमानासाठी कुठेही जसं एखादा अन्याय करतो, तो अन्याय करणारा जसा गुन्हेगार असतो तसा अन्याय सहन करणारी त्यापेक्षा गुन्हेगार. म्हणून या मुलांना पण काय सांगतो, माझं चुकलं तर मला सांगितलं ना, बोललो की नाही मी सांगतो त्यांना, माझं चुकलं तर मला सांगा तुम्ही. आणि
आणि म्हणून एक लक्षात घ्या, मला एवढंच म्हणणं आहे की आयुष्यामध्ये आपण छानपैकी जगूया. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. खरं तर मी आज ठरवलेलं होतं की मी नाही रडणार. मला खूप रडायला येतं, खरोखर रडायला येतं. मला निरोप देताना खूप रडायला. पण मी आता इथे बसल्यानंतर ठरवलं मी नाही रडणार. कारण मी रडायचं कशाला? माझ्या मुलांना जर मला हसायला शिकवायचं असेल तर मी रडणार नाही. कारण मला खूप रडायला येतं. मला सगळ्याला पाहिलं नाही. पण मी आज ठरवलं, इथे बसल्यानंतर ठरवलं. त्या सगळ्या थोड्या मोठ्यांचे जेव्हा शब्द ऐकले तेव्हा मी म्हटलं की आपण आयुष्यामध्ये, आणि म्हणून माझ्या आतापर्यंत जशी सर्वांनी मला साथ दिली, सर्वांनी जशी साथ दिली तशी याही पुढे आपल्या शुभेच्छांच्या आणि मार्गदर्शनासाठी मी नेहमीच आहे. आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं, या सर्व पालकांचं आणि या विद्यार्थ्यांचं म्हणून नतमस्तक होतो आणि आपलं सर्व धन्यवाद सर. आणि तुमच्या सर्वांच्या अनुमतीने आज मला या विद्याधर लक्ष्मण तांबे सर यांचा वयोमानानुसार जो सेवानिवृत्ती सोहळा, त्या सोहळ्याचं अध्यक्षपद आज मला तुमच्या सर्वांच्या इच्छेने दिला ते माझं भाग्य समजतो. सर्वांना धन्यवाद देतो. सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, त्याचबरोबर धर्मवीर शंभूराजे यांनाही मानाचा मुजरा, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. आजच्या आपल्या या सोहळ्याच्या सत्कार मूर्ती सन्माननीय श्री विद्याधर लक्ष्मण तांबे सर, गट शिक्षण केंद्र प्रमुख सन्माननीय चव्हाण साहेब, त्याचबरोबर तांबे सर यांच्या पत्नी पण इथे उपस्थित आहेत. आपल्या वाडीचे ज्येष्ठ सन्माननीय श्री पातळे, म्हणजे आमच्या सर्वांचे नाना स्वरामंडळाचे दाजी इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर भामा सावंत जे आपल्या सुस्वर भजनाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करतात, असे आपले भामा सावंत इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ आपले रामचंद्र घाटे सगळ्यांचे दादा हे उपस्थित आहेत. आपल्या ग्रामपंचायत सदस्य म्हणजे गांगोवाडीतून निवडून आलेले आपले ग्रामपंचायत सदस्य मिलिंद लाड, पवन भालेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य समीक्षा जोईल, माजी ग्रामपंचायत सदस्य माजी बंधुराज गुरुबाल गोसावी, त्याचबरोबर उपस्थित आजी माजी विद्यार्थी, शिक्षक वर्ग आणि सर्व विद्यार्थी वर्ग. आजचा हा सोहळा जो आहे तो आपल्या तांबे गुरुजींचा निवृत्ती सोहळा, निवृत्ती सत्कार सोहळा. खरं तर आपल्या शाळेला बरेचसे असे चांगले शिक्षक वर्ग आपल्या शाळेला मिळाला आणि त्यांच्या शिक्षणातून, त्यांच्या विचारातून आपल्या शाळेमध्ये आणि शाळेमधून असे चांगले विद्यार्थी घडून गेले. चांगलं म्हणजे उदाहरण आता आमच्या डोळ्यासमोर आणि सगळ्यांच्या समोर इथे सूत्रसंचालन करणारे आमचे प्राध्यापक तसं सगळ्यांनाच मिळत नाही. भूषण हे आपलं प्राध्यापक संतोषजी गोयल आणि त्यांच्या म्हणजे या शाळेतून जे घडलेले विद्यार्थी यात त्यांचं महाराष्ट्रभर नाव गाजत आहे. एक कवी म्हणून, एक शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून. त्याचबरोबर आत्ताच नुकता संकेत चव्हाण आपल्या पूर्ण प्राथमिक फोंडाघाट गांगोवाडी या शाळेतून जसं ही मुलं आज शिक्षण घेत आहेत त्याच मुलांप्रमाणे त्यांनीही या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेऊन आज तो आपल्या भारत देशामध्ये
अभिमान आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पण अभिमान आहे, त्याचबरोबर सगळ्यात मोठा अभिमान आपल्या गांगवाडीचा आहे. कारण तो विद्यार्थी आपल्या मराठी शाळेचा होता, आपल्या गांगवाडीचा होता आणि त्यांनी आपल्या भारत देशात जाऊन PhD करून डॉक्टरेट मिळवली. हा अभिमान आपल्या शिक्षकांचा, आपल्या सर्व ग्रामस्थांचा आणि आपल्या गांगवाडीचा. त्याचबरोबर आमचे उत्तम गुरव एक विद्यार्थी, तो आज मुंबई डिव्हिजनचा बँकेचा मोठा अधिकारी आहे. हे सगळे विद्यार्थी आपल्या शाळेतून, आपल्या पूर्ण प्राथमिक शाळेतूनच शिक्षण घेऊन गेलेले विद्यार्थी आहेत आणि तांबे सरांसारखे चांगले शिक्षक आपल्या शाळेला मिळाले होते आणि मिळाले. आजही चांगले शिक्षक आहेत आणि चांगले शिक्षक आहेत म्हणूनच एवढा मोठा गुणगौरव सोहळा आणि जरी सेवानिवृत्त होत असले तरी त्यांचा गुणगौरव सोहळा सगळ्यांच्या मुखातून येणार हे त्यांचं गुण म्हणजे गुणगौरव सोहळाच म्हणावा लागेल. तसं कोण कोणाच्या आयुष्यातून निवृत्त होत नाही. शिक्षक म्हणा, आई वडील म्हणा किंवा मित्र म्हणा, कोणाच्या हृदयातून मनातून कधीच निवृत्त होत नाही. ते कायमच त्या आठवणीत असतात. पण एक शासनाने म्हणा किंवा काही एक लिमिट असते, त्या लिमिटच्या त्याच्यामुळे वयोमानानुसार तिथे ती निवृत्ती असते. त्याच्यामुळे हाचा निवृत्ती सोहळा, सेवा निवृत्ती सोहळा हा आपला इथे साजरा होत आहे. सरांना आपल्या शाळेमध्ये असताना दुसरा टर्न सर, पहिल्या वेळेला पण आपल्या शाळेमध्ये सर होते, दोन्ही पण होते म्हणत आणि हा दुसरा टर्म. या दुसरा टर्म असताना सरांना शिवसात कला क्रीडा मंडळाचा आदर्श पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर पर्यावरण जागृती गौरव राज्य पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर सोशल वेलफेअर असोसिएशन बेळगाव राज्याकडून हा जाहीर पुरस्कार मिळाला. हे जे पुरस्कार मिळाले त्यावेळी शिक्षक म्हणून ते आपल्या ह्या गांगोवाडी शाळेमध्ये होते आणि ज्या ज्यावेळी हे पुरस्कार मिळाले त्यावेळी ज्यावेळी पेपरमध्ये जेव्हा बातमी यायची तेव्हा आपल्या गांगोवाडीचं आणि गांगोवाडीच्या शाळेचंही नाव त्या पेपरमध्ये असायचं आणि ती बातमी वाचल्यानंतर आम्हाला एवढा अभिमान वाटत होता आणि आजही वाटणार आणि पुढेही असणार आहे तो अभिमान की आमच्या शाळेमधले शिक्षक एवढा मोठा पुरस्कार मिळतोय आणि त्या शिक्षकांमुळे आमच्या वाडीला, आमच्या गावाला एवढा मोठा सन्मान मिळतोय की फोंडाघाट गांगोवाडी इथे या शाळेमध्ये शिक्षक असणारे श्रीमान विद्याधर तांबे सर यांना अमुक पुरस्कार मिळतो. ही अभिमानाचीच गोष्ट आहे की एवढे जे पुरस्कार मिळाले आपल्या शाळेमधून असताना मिळाले, त्याच्यामुळे आपल्या हा गांगोवाडीकरांचा सगळा सन्मान आणि अभिमान आहे. दुसरी गोष्ट आपल्या ही जी शाळा आहे, शाळेबद्दल मी थोडं बोलेल की ही शाळा जिल्हा परिषदेची आधी असली तरी माझ्या गांगोवाडीतील जुने जाणते जे ज्येष्ठ लोक होते त्यात आता आपले दाजी पाताडे म्हणजे मोहन पाताडे सन्माननीय इथे उपस्थित आहेत, त्याचबरोबर घाडगे पण आहेत, आपले जोईल पण आहेत ज्येष्ठ आणि बरेचसे ज्येष्ठ जे या शाळेसाठी, शाळा उभारण्यासाठी आणि शाळा स्थापन करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली. आता सरांनी गजानन सावंत अण्णा यांचा उल्लेख केला, त्यांचा बहुमोल असा सिंहाचा वाटा होता. त्याचबरोबर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन सावंत यांचे वडील यांचा पण सिंहाचा वाटा या शाळेच्या उभारणीसाठी होता. ह्या लोकांनी ही आपल्या त्यावेळेला सुरुवात केली. शाळा इथे पातळे यांच्या घरात काहीतरी ती शाळा चालू केली होती. म्हणजे त्यावेळी इमारत नव्हती पण कुठेतरी घरामध्ये ती शाळा वर्ग चालू केले. त्याच्यानंतर मग जिल्हा परिषदेचा ग्रेड मिळवला आणि ही आपली शाळा चालू झाली. असा आपल्या शाळेचा इतिहास आहे आणि ह्या शाळेचा अभिमान आपल्या सगळ्यांनाच आहे.
आणि तो कायम असणारच आहे. त्याचबरोबर मुंबई मंडळ म्हणून मला आता 1 वर्ष पूर्ण झालं मुंबई मंडळाचा अध्यक्ष होऊन. त्यावेळी आपले मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय जयवंत सावंत म्हणून होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली बऱ्याचशा अशी शाळेसाठी गोष्टी घडल्या आहेत. शाळेचे आजी माजी विद्यार्थी या मुंबई मंडळाचे सभासद आहेत. त्याचपैकी आता सभासद असणारे गुरुनाथ लाड हे उपस्थित आहेत इथे. शाळेने वेळोवेळी आपल्या ह्या मराठी शाळेला खूप मदत केली आणि करते आणि करत राहणार आहे. आता पुढे फोंडाघाट गांगोवाडी उत्कर्ष मंडळ मुंबई असा उल्लेख इथे लिहिलेला आहे बघा. ते डिजिटल शाळा जेव्हा निर्मिती करायची झाली त्यावेळी आपल्या मराठी आपल्या शाळेतून शिक्षण घेऊन शिक्षक पदवीधर झाले विजय पाताडे सर यांनी आम्हाला फोन केला मुंबई मंडळाला की आम्ही आपली शाळा डिजिटल करतो तेव्हा मुंबई मंडळाकडून आम्हाला काही मदत मिळेल का. तर मुंबई मंडळ फक्त मुंबईमध्ये जरी असलं तरी त्याचं ध्येय धोरण आणि जे काही विचार आहे ते आपल्या ह्या मराठी शाळेसाठीच विचार होते. आणि ज्या वेळेला शाळेसाठी काही मदत लागते जेव्हा करायची असते तेव्हा मुंबई मंडळाचे सभासद ज्येष्ठ सभासद सगळे या शाळेसाठी तत्पर असतात. दुसरी गोष्ट शाळेच्या आपल्या उत्कर्ष मंडळाचे सर्व सभासदांच्या सहकार्यातून बऱ्याचशा काही गोष्टी घडल्या. त्याचबरोबर मुंबई मंडळ समाजसेवेसाठी पण उतरलेलं आहे. समाजसेवा पण आपण मुंबई मंडळ आपण आपल्या गांगोवाडीमध्ये ज्या लोकांना काही अडीअडचणी आल्या तर मुंबई मंडळ फुलना फुलाची पाकळी म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहतं. काय हा सगळा विषय आहे तो आपल्या मुंबई मंडळाचा आहे. पण आजचा जो सोहळा आहे तो आपल्या सरांचा आहे. सरांनी खूप मेहनत घेतली आपल्या मुलांसाठी. प्रत्येक वर्षी आपण या शालेय क्रीडा स्पर्धा ज्यावेळी असतात त्यावेळी आपली मुलं जिल्हास्तरीयपर्यंत शाळेची जातात. त्याच्या मागे तांबे सरांचा हा बहुमोल सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर आपल्या शाळेतील शिक्षकांचाही वाटा आहे. शिक्षकही बाकीचे शिक्षकही त्या परीने मेहनत घेऊन मुलांना घडवत असतात आणि घडवतातही. पण जास्त फोकस या मुलांकडे जर असायचा तो तांबे सरांचा असायचा की कुठला मुलगा कबड्डीमध्ये हुशार आहे, कुठला मुलगा खो खोमध्ये हुशार आहे, कुठली मुलगी वक्तृत्व स्पर्धेमध्ये आहे ह्याच्यावर अगदी बारकाईने लक्ष तांबे सरांचं असेल. त्याप्रमाणे तांबे सरांनी ही मुलं घडवलेली आहेत. ह्याच्या अगोदरही चांगली घडवलेली आहेत. सरांनी आमच्या शाळेसाठी खूप मेहनत घेऊन आपले हा विद्यार्थी वर्ग चांगला घडवला. त्याबद्दल सर्वांच्या वतीने शिक्षकांना सरांना मी धन्यवाद देतो. आणि हा सेवानिवृत्ती सोहळा त्यांचा आज आपण सर्वांनी आरंभला आणि सरांना यापुढे उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचे जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही सर्वांनी मला अध्यक्षपदाचा मान दिला त्याबद्दल तुमचे पण सर्वांचे मी धन्यवाद मानतो. 2 शब्द इथे मला माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी मला दिला त्याबद्दलही सर्वांचं मी धन्यवाद देतो आणि माझ्या 2 शब्दांना पूर्ण विराम देतो. जे आपल्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्राप्त झाले ते सचिनजी गोसावी सर त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर केंद्र संचालक चव्हाण सर, फोंडाघाट ग्रामपंचायत सदस्य मिलिंदजी लाड पवनजी भालेकर, सन्मान्य राजी पाताडे सर, त्याचबरोबर जिल्हा बँकेचे कर्मचारी जयंत जाधव, आमचे पितृतुल्य व्यक्तिमत्व बाबा सावंत, रामचंद्र खाडगे काका, त्याचबरोबर गणपत जोई, खास मुंबईवरून गुरु लाड आणि गौरवजी बागवे, महेश लाड या ठिकाणी उपस्थित आहेत. रुपेशजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन कमिटीचे गजानन सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सहकारी मित्र जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर बाळा खांबाळकर, त्याचबरोबर माजी ग्रामपंचायत सदस्य दुर्बाळ गोसावी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर
सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहिलेत। अंगणवाडीच्या शिक्षिका भालेकर मॅडम, त्याचबरोबर जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिलेत। काही महिला बऱ्याचशा या ठिकाणी आपली घरातली कामं टाकून या ठिकाणी सरांसाठी उपस्थित राहिला। त्याचबरोबर सरांचे विद्यार्थी अनिल शेळके सारखे काही विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले। सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो आणि सरांना पुढील वाटचालीस आपण सर्वांकडून लाख लाख शुभेच्छा देऊयात आणि गांगोमाऊलीच्या चरणी आपण प्रार्थना करूयात की सरांना चांगलं उत्तम असं आरोग्य प्राप्त राहो आणि सरांचं मार्गदर्शन पुन्हा पुन्हा ऐकण्याची संधी आपल्याला प्राप्त हो। आणि अध्यक्षांच्या परवानगीने त्याचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।